नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, पेन्शनधारकांनो पहिल्यांदा हे काम करा अथवा पेन्शन विसरा। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागातर्फे केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी डिजिटल व जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे। ही आहे अडचण। मित्रांनो, पूर्वी पेन्शनधारकांची ओळख बायोमेट्रिक पद्धतीने बोटाचे ठसे घेऊन केली जात होती। मात्र वयोमानानुसार ठसे उमटण्यात अडचणी येत असल्याने आता चेहरा ओळख प्रणाली म्हणजे फेस ऑथेंटिकेशन वापरली जाते। या प्रक्रियेदरम्यान पेन्शनधारकांच्या चेहऱ्याचा फोटो घेतला जातो आणि त्याच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येऊन ओळख पडताळणी पूर्ण केली जाते। बँकेत जाऊनही करता येते प्रक्रिया। मित्रांनो, राज्य सरकारी पेन्शनधारकांसाठी राज्य सरकारच्या पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन खाते ज्या बँक शाखेत आहे तिथे जाऊन प्रक्रिया करावी लागणार आहे। जिल्हा कोषागार कार्यालयाकडून पेन्शनधारकाची नावे, आधार क्रमांक आणि आवश्यक माहितीची यादी त्या बँकेकडे पाठवली जाते। त्या बँकेकडे पाठवण्यात आली आहे। पडताळणी झाल्यानंतर ती यादी परत कोषागार कार्यालयाकडे दिली जाणार आहे। 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम राबवण्यात येत आहे। केंद्रीय सेवेतील पेन्शनरांसाठी जीवन प्रमाणपत्र तयार करण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन हे 2 ॲप उपलब्ध आहेत। जर तुमच्याकडे डिव्हाइस नसेल तर जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC, बँक शाखा किंवा पेन्शन कार्यालयात जाऊन प्रमाणपत्र तयार करून घेऊ शकता। तिथे अधिकारी स्वतः बायोमेट्रिक तपासणी करून जीवन प्रमाण सबमिट करतात। डिजिटल लाईफ सर्टिफिकेट 1 वर्षासाठी वैध असते। दरवर्षी एकदा नवीन प्रमाणपत्र सबमिट करणे आवश्यक आहे। मित्रांनो, कागदपत्रे कोणती लागणार आहेत याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, पेन्शनधारकांनी बँक शाखेत येताना आधार क्रमांक, बँक पासबुक व PPO क्रमांक सोबत आणावा। आधार क्रमांकाला जोडलेला मोबाईल सोबत आणावा, कारण त्यावर OTP येतो। प्रत्यक्ष बँकेत न जाता घरी बसून जीवन प्रमाणपत्र तयार करता येते। प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड करता येते। नव्या पद्धतीमुळे निवृत्तीवेतनधारकांची सोय होणार असून त्यांना होणारा त्रास टळणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।